नेरूळ सीवूड येथील पत्रकार भवनाचे बांधकाम सुमारे 10 वर्षापूर्वी पूर्ण झाले असले तरी 2 पत्रकार संघटनांमधील वादामुळे आजतागायत हे भवन पत्रकारांच्या वापरासाठी खुले करण्यात आलेले नाही. अनेक वर्षे भवन विना वापर पडून असल्याने त्याची दुरावस्था होत असून आता ते तातडीने नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भात नवी मुंबईतील पत्रकारांनी महाराष्ट्राचे वनमंत्री तथा नवी मुंबईचे संपर्क मंत्री गणेश नाईक यांना निवेदन देत पत्रकार भवन तातडीने NMMCकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली. पत्रकारांचे म्हणणे आहे की गेल्या 8 वर्षांपासून पत्रकार भवन महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याची सातत्याने मागणी केली जात आहे. हस्तांतरण झाल्यास पत्रकार परिषद, प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा तसेच पत्रकारांच्या विविध उपक्रमांसाठी या भवनाचा उपयोग करता येईल. मात्र राज्य शासन आणि सिडको यांच्यातील हस्तांतर प्रक्रियेला होत असलेल्या विलंबामुळे हा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर राहुल गेटे यांनी सांगितले की नवी मुंबई प्रेस क्लब आणि दुसऱ्या एका पत्रकार संघटनेतील वादामुळे पत्रकार भवनाचा प्रश्न रखडलेला आहे. त्यामुळे हे भवन अद्याप शासनाच्या ताब्यात असून त्याचे महानगरपालिकेकडे हस्तांतरण होऊ शकलेले नाहीये. पत्रकार संजय गुरव यांनी सांगितले. नमस्कार, मी संजय गुरव. आज वनमंत्री गणेश नाईक यांची भेट झाली आणि या भेटीमध्ये सकारात्मक चर्चा झाली असल्याचे आम्हाला निदर्शन आलेलं आहे. कारण मागच्या वेळेस पण आम्ही दादांबरोबर बैठक घेतली आणि आजही आम्ही पत्र दिलेलं आहे की नवी मुंबईतील जे सीवूड या ठिकाणी जे पत्रकार भवन आहे ते पत्रकार भवन नवी मुंबईतील पत्रकारांना मिळालं पाहिजे असं दादाला आम्ही सांगितलं. दादांनी आदेशसुद्धा दिलेले आहेत की गेटे साहेबांना की सिडकोमधून हे जे पत्रकार भवन महापालिकेला हँडओव्हर करून घ्या. मात्र गेटे साहेबांनी अशी माहिती दिली की नवी मुंबईतील 2 संघटना आहेत, जे ज्येष्ठ पत्रकारांच्या संघटना आहेत, त्यांना नवी मुंबईतील पत्रकारांचं अजिबात भलं करायचं नाही, त्यांना स्वतःचं भलं करायचं आहे. त्यामुळे त्यांना हे पत्रकार भवन पाहिजे नाही. आज गेटे साहेबांनी सांगितलं त्याच्यावरून सत्य समोर आलेलं आहे. तर ह्या 2 संघटनेचे मारामाऱ्या सुरू आहेत की श्रेय कोण घ्यायचा आणि त्यामुळे हे पत्रकार भवन शासनाच्या ताब्यात गेलेलं आहे. मात्र दादांनी आश्वासन दिले, त्यामुळे आज आम्हाला अपेक्षा आहे की हे पत्रकार भवन नवी मुंबईतील पत्रकारांना मिळेल. नई मुंबई का जो सीवूड में पत्रकार भवन है ये पिछले 10 साल से ज़्यादा समय से बन के तैयार है, लेकिन नई मुंबई के पत्रकारों को इस्तेमाल करने के लिए नहीं मिल रहा है. और ये जो भवन है ये इस्तेमाल नहीं होने के कारण उसकी पूरी जर्जर हो चुकी है, पूरी तरह से भंगार हो चुकी है. और मंत्रालय से अभी जो है उसका मेंटेनेंस के लिए भी 1.5 करोड़ से ज़्यादा का कुछ टेंडर भी अभी मंजूर किया गया है. लेकिन हमको पत्रकारों को इस्तेमाल करने नहीं मिल रहा है. तो आज हम जो नई मुंबई के पत्रकार है सब आज गणेश नाईक दादा के जनता दरबार में आज हम लोग मुलाकात करके निवेदन दिए और उनको स्मरण दिए कि इसके पहले भी आपको हम लोग ने सब पत्रकारों के साथ चर्चा हुआ था और शासन स्तर पर उन्होंने इस पर चर्चा करके नई मुंबई पालिका को हस्तांतरित करने का आश्वासन दिया था. तो आज जो हम लोग निवेदन दिए तो उस समय अतिरिक्त आयुक्त जो है गेटे साहब मौजूद थे. उन्होंने बताया कि नई मुंबई के जो 2 पत्रकार संगठन हैं, जो सीनियर लोग हैं, उनके लड़ाई में ये पत्रकार भवन जो है मतलब धूल खाते पड़ा हुआ है. मतलब आपसी लड़ाई है कि हमको मिलना चाहिए, किसी दूसरे का हमको मिलना चाहिए, इससे का मिल नहीं पा रहा है. लेकिन आज दादा ने उसने बताया कि इसको जो शासन स्तर पर बात करके और वापस एक बार मीटिंग लगा के ये जो भवन है पत्रकार भवन नई मुंबई महानगरपालिका को हस्तांतरित किया जाएगा, जिससे कि नई मुंबई के पत्रकारों को उसका इस्तेमाल करने में सुविधा मिलेगी.